हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 8 जानेवारी 2017 रोजी आरोग्य विभागामार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांची जी 40% आरोग्य सेवक पदासाठी लेखी परीक्षा झाली. त्या लेखी परीक्षेमध्ये आपण याच्या आधी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये मी बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न दिलेले आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न दिलेले आहेत आणि या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण इंग्लिश व्याकरणाचे 25 प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्हाला आरोग्य सेवक, ग्रामसेवक, पर्यवेक्षिका अंगणवाडी, वरिष्ठ सहाय्यक लिपिक यांच्यासाठी टेस्ट सिरीज लावायचे असतील तर स्क्रीनवर दिसत असलेले परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. चला तर मग आता या व्हिडिओमधील प्रश्नांची उत्तरं पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 51 पासून 75 पर्यंत इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आहेत. तर त्याच्यातला 51 नंबरचा प्रश्न आहे, चूज वर्ड फ्रॉम फॉलोविंग वर्ड्स विच इज रॉंगली स्पेल्ड. म्हणजे आपल्याला 4 पर्यायामध्ये 4 शब्द दिलेले आहेत आणि त्यापैकी चुकीचा म्हणजे चुकीची स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. मग आता दिलेल्या याच्यामध्ये चुकीची स्पेलिंग कोणती आहे माहिती आहे का? वेलकमची आहे, कारण त्याचं स्पेलिंग WELCOME वेलकम असं होतं, पण त्यांनी इथं डबल एल घेतलेला आहे म्हणून वेलकम चुकीचं आहे. त्याच्यानंतर 52 नंबरचा प्रश्न आहे, विच इज नॉट द सेंटेन्स विथ जिरंट व्हर्ब आउट ऑफ गिवन सेंटेन्स. म्हणजे दिलेले जे पर्याय आहे त्याच्यामध्ये जिरंट व्हर्बचा वापर न केलेलं वाक्य कोणतं आहे असा तो प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे सी, इट इज वर्थलेस टू रिक्वेस्ट हिम. याच्यामध्ये व्हर्बचा जिरंट वापर केलेला नाही आणि त्याचं कारण असं आहे, पहा इथं रीडला ING प्रत्यय लादलाय, म्हणजे रीड हे व्हर्ब आहे त्याला ING प्रत्यय लादलाय म्हणजे ते जिरंट. राईट हे व्हर्ब आहे त्याला ING प्रत्यय लादलेला आहे. वॉच हे व्हर्ब आहे त्याला ING प्रत्यय लादलेला आहे. म्हणजे A, B आणि D मध्ये व्हर्बचं जिरंट फॉर्म यूज केलेला आहे, परंतु C मध्ये तसं केलेलं नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, विच इज नॉट सिनॉनिम वर्ड इन गिवन वर्ड्स. म्हणजे आपल्याला डिव्हाइन हा शब्द दिलेला आहे आणि याचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर डिव्हाइनचा समानार्थी नसलेला शब्द जो आहे तो आहे इव्हिल. हा शब्द डिव्हाइनचा समानार्थी नाही. मग हेवेनली, ग्रेसफुल, सिलेस्टियर हे तीनही शब्द डिव्हाइनचे समानार्थी शब्द आहेत. आणि डिव्हाइन या शब्दाचा अर्थ दैवी असा होतो आणि इव्हिल या शब्दाचा अर्थ राक्षसी या अर्थाने होतो. म्हणजे दैवी आणि राक्षसी असे ते विरुद्धार्थी शब्द होतात. मग आपल्याला इव्हिल हा डिव्हाइनचा समानार्थी शब्द नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, चूज द सेंटेन्स विथ प्रेझेंट इनडेफिनिट टेन्स. आता प्रेझेंट इनडेफिनिट टेन्स असलेलं आपल्याला वाक्य निवडायचं आहे. तर दिलेल्या पर्यायामध्ये प्रेझेंट इनडेफिनिट टेन्स असलेलं जे वाक्य आहे ते आहे, इट इज 6 o'clock नाऊ. हे ते वाक्य आहे आणि ए नंबरचं त्याचं उत्तर आहे, इट इज 6 o'clock नाऊ. ए नंबरचं त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आणि त्याचं कारण सांगतो की म्हणजे प्रेझेंट इनडेफिनिट म्हणजे काय, त्याचा अर्थ सांगतो की कर्त्यानंतर किंवा सर्वनामानंतर ॲम, इज, आर, हॅज, हॅव यापैकी एखादा शब्द आलेला असेल पण त्याच्यानंतर कोणतंही क्रियापद आलेलं नसेल तर ते प्रेझेंट इनडेफिनिट टेन्सचं वाक्य असतं. मग इथं पहा, इज नंतर सीट्स हा शब्द आलेला आहे आणि सीट्स हे क्रियापद नाही आहे. मग ॲम, इज, आर, हॅज, हॅव याच्यानंतर कोणतंही क्रियापद आलेलं नसेल तर ते वाक्य प्रेझेंट इनडेफिनिट टेन्सचं असतं. मग आता तुम्ही म्हणाल इथं इज नंतर किंवा बाकी वाक्यांमध्ये सुद्धा इज नंतर क्रियापद कुठे आलेलं नाही, पण त्या वाक्यांची जी रचना आहे ती चुकीची आहे. म्हणजे नाऊ इज 6 o'clock असं वाक्य नाही होत. इन द क्लॉक इट इज 6 असंही नाही होत. इट इज सीन 6 o'clock असंही नाही होत. तर वेळ सांगायची असेल तर इट इज 6 o'clock नाऊ ही योग्य वेळ आहे, म्हणून ए त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड टाऊन. तर टाऊन या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर टाऊन या शब्दाचा समानार्थी शब्द होतो सिटी. म्हणजे टाऊन किंवा सिटी या दोन्ही शब्दांचे अर्थ शहर असे आहेत. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड क्वेस्ट. तर क्वेस्ट या शब्दाचा आपल्याला
समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर क्वेस्ट या शब्दाचा समानार्थी शब्द प्रोब असा होतो आणि क्वेस्ट या शब्दाचा अर्थ असा आहे की शोध हा त्याचा अर्थ आहे. तर QUEST क्वेस्ट या शब्दाचा अर्थ शोध असा होतो. चूज द करेक्ट अँटोनिम वर्ड ऑफ द प्रोहिबिशन. तर प्रोहिबिशनचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे आणि प्रोहिबिशनचा विरुद्धार्थी शब्द आहे ॲबॉलिशन, हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. आणि प्रोहिबिशन म्हणजे मनाई असा त्याचा अर्थ होतो. वी वेअर रिटर्न फ्रॉम सीन द प्रिझनर, चूज द करेक्ट वर्ड. तर या ठिकाणी प्रिव्हेंटेड असा त्याचा शब्द येईल. वी वेअर प्रिव्हेंटेड फ्रॉम सीन द प्रिझनर. तर जे कैदी आहेत त्यांना पाहण्यापासून आम्हाला रोखण्यात आलं होतं. तर प्रिव्हेंटेड म्हणजे रोखणे, तर बी त्याचं उत्तर येतं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विच इज इफेक्टिव्ह वर्ड फ्रॉम द गिव्हन वर्ड्स टू फिल इन द ब्लँक टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुली कंप्लीट. म्हणजे वाक्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी दिलेल्या पर्यायापैकी कोणता शब्द योग्य आहे. तर सेव्हरल कंपनीज वेअर रिकामेजागा फॉर इरॅडिकेशन ऑफ माल न्यूट्रिशन. तर या ठिकाणी पहा सेव्हरल कंपनीज वेअर लॉन्च्ड हा शब्द योग्य राहील. फॉर इरॅडिकेशन ऑफ माल न्यूट्रिशन, तर लॉन्च्ड हा शब्द त्या ठिकाणी योग्य राहील. सी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चूज अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड पेरिलाउस. तर पेरिलाउस याचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर पेरिलाउस याचा जो समानार्थी शब्द आहे तर हॅझार्डाउस हा आहे. हे त्याचं उत्तर आहे. आणि पेरिलाउस या शब्दाचा अर्थ होतो धोक्याचा. पेरिलाउस म्हणजे धोक्याचा आणि त्याचा शब्द आहे हॅझार्डाउस, हा त्याचा समानार्थी शब्द आहे. फाइंड द करेक्ट यूज ऑफ नाऊन. म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये कोणत्या वाक्यात नाऊनचा योग्य वापर केलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर माय सर्कमस्टन्सेस आर बॅड याच्यामध्ये नाऊनचा योग्य वापर केलेला आहे. आणि म्हणजे आपल्याला इथं जे नाऊन दिलेलं आहे त्याचा योग्य वापर करायला सांगितलं होतं. तर माय सर्कमस्टन्स हे इज बॅड असं नाही होणार, माय सर्कमस्टन्सेस आर बॅड असं आपण म्हणतो. तर बी हे त्याचं उत्तर आहे. माय सर्कमस्टन्सेस बॅड हे येणार नाही आणि माय सर्कमस्टन्सेस वॉज बॅड हे येणार नाही. तर बी हे त्याचं उत्तर आहे. त्यात कारण सर्कमस्टन्सेस हे अनेकवचनी नाऊन आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला अनेकवचनी टू बीचं रूप घ्यावं लागतं. मग आर हे अनेकवचनी टू बीचं रूप आहे आणि इज व वाज हे एकवचनी टू बीचं रूप आहे, म्हणून हे चुकीचे आहेत. आणि हे तर होणारच नाही डीचं. मग राहिलं काय बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. चूज अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ स्लीक. तर स्लीक या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर स्लीकचा सिनोनिम जो आहे, स्लीक या शब्दाचा सिनोनिम तर तो आहे शायनी, SHINY शायनी हे त्याचं उत्तर आहे. स्लीक या शब्दाचा अर्थ गोंडस असा आहे. त्याच्यानंतर चूज द वर्ड विच इज मोस्ट ऑपोजिट इट मिनिंग ऑफ द वर्ड. म्हणजे आपल्याला STRANG स्ट्रेंज हा शब्द दिलेला आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर स्ट्रेंज याचा विरुद्धार्थी शब्द फॅमिलियर असा होतो. डी हे त्याचं उत्तर आहे. आणि स्ट्रेंज या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे विचित्र असा त्याचा अर्थ होतो आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द फॅमिलियर हा आहे. त्याच्यानंतर चूज द करेक्ट यूज ऑफ व्हर्ब फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचा योग्य वापर कुठे झालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याच्यामध्ये ए नंबरचं त्याचं उत्तर येतं की आय हॅव बीन इल फॉर 2 days. म्हणजे 2 दिवसांपासून मी आजारी आहे. तर एमध्ये क्रियापदाचा योग्य वापर झालेला आहे. आय एम इल फॉर 2 days असं होत नाही. म्हणजे मी तुम्हाला एक साधं हे सांगतो की फॉर नंतर जर आपल्याला कालावधी दिलेला असेल किंवा क्रिया कधी सुरू झाली हे म्हणजे फॉर नंतर जर आपल्याला कालावधी दिलेला असेल, इथं 2 days हा कालावधी दिलेला आहे, तर ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं असतं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस किंवा प्रेझेंट परफेक्ट. तर ए नंबर त्याचं उत्तर आहे. आय हॅव बीन इल फॉर 2 days हे योग्य उत्तर आहे. तर ए त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चूज द सेंटेन्स विथ प्रेझेंट इनडेफिनिट टेन्स. तर आपल्याला प्रेझेंट इनडेफिनिट टेन्सचं वाक्य परत ओळखायचं आहे. याच्या आधी पण हा प्रश्न आला होता. मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलेलं आहे की ॲम, इज, आर, हॅज, हॅव याच्यानंतर
कोणतेही क्रियापद आलेलं नसेल तर ते प्रेझेंट इनडेफिनिट टेन्सचं वाक्य असतं. मग इथं पहा सीनमध्ये द बुक इज ऑन द टेबल, इज नंतर कोणतेही क्रियापद आलेलं नाही म्हणून हे प्रेझेंट इनडेफिनिट टेन्सचं वाक्य आहे. तर सी हे त्याचं उत्तर आहे. इथं ह्यानंतर गॉन हे क्रियापद आले म्हणून हे होणार नाही. त्याच्यानंतर द अर्थ राऊंड्स, आता हे प्रेझेंट इनडेफिनिट नाही तर हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. हे पास्ट म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे बी. आणि आय वॉज टेकिंग मील, तर हे जे आहे आय वॉज टेकिंग हे पास्ट कंटिन्यूस टेन्सचं वाक्य आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे देर इज वर्ड स्पेल्ड फ्रॉम डिफरंट वेज, आउट ऑफ देम ओनली वन इज करेक्ट, विच इज करेक्ट. म्हणजे आपल्याला एकच शब्दाची स्पेलिंग बरोबर आहे, तो शब्द कोणता आहे ते सांगायचं आहे. तर याच्यामध्ये बरोबर स्पेलिंग असलेला शब्द चेकमेट हा आहे. आपण बुद्धिबळामध्ये हा शब्द वापरतो पहा, चेकमेट. त्याच्यानंतर 67 नंबरचा प्रश्न आहे म्हणजे 66चं उत्तर ए आहे. त्याच्यानंतर चूज द करेक्ट नाऊन इन द गिवन सेंटेन्स, म्हणजे दिलेल्या वाक्यामधील आपल्याला नाऊन ओळखायचं आहे. धिस हाऊस इज बिल्ट ऑफ स्टोन, तर याच्यामध्ये ना म्हणजे पर्याय दिले धिस हाऊस बिल्ट स्टोन, तर इथं नाऊन हाऊस हा शब्द नाऊन म्हणून आलेला आहे. तर 67चं उत्तर बी आहे, हाऊस हे नाऊन आहे. त्याच्यानंतरचे प्रश्न पाहूयात आपण. आता 68 नंबरचा प्रश्न आहे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे आपल्याला दिलेल्या कोणता पर्याय रिकाम्या जागी ठेवला म्हणजे वाक्य पूर्ण होईल ते सांगायचं आहे. तर इफ आय हॅव नोन अबाउट युअर प्रॉब्लेम आय वूड हॅव हेल्प्ड यू, तर या ठिकाणी ना सी हे त्याचं उत्तर येईल. कारण जर इफ आय हॅव नोन म्हणजे इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य असेल, तर म्हणजे इफचं वाक्य जर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं असेल, आय हॅव नोन हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे, तर त्याच्यानंतर लगेच आलेल्या वाक्याची रचना करता प्लस वूड प्लस हॅव प्लस व्ही थ्री अशी करतात. म्हणून इथं सीमध्ये पहा करता नंतर वूड नंतर हॅव नंतर क्रियापदाचं तिसरं रूप अशी रचना आहे. म्हणून सी हे त्याचं उत्तर आहे की इफ आय हॅव नोन अबाउट युअर प्रॉब्लेम आय वूड हॅव हेल्प्ड यू, असं ते वाक्य होईल. वन वर्ड इज रॉंगली स्पेल्ड, चूज दॅट वर्ड, म्हणजे एक जो शब्द आहे तो चुकीचं स्पेलिंग त्याचं लिहिलेलं आहे, तर तो आपल्याला शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी पर्यायानुसार जर आपण उत्तर पाहायचं तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे बोर्डम हा शब्द चुकीचा आहे. BOREDOME हा शब्द याचं स्पेलिंग चुकीचं आहे आणि त्याचं स्पेलिंग फक्त असं आहे BOREDOM, म्हणजे शेवटी ई नाही पाहिजे. तर बोर्डम हा शब्द होईल ई नकोय आणि बोर्डमचा अर्थ होतो कंटाळवाणेपणा, मग ई त्यांनी दिल्यामुळं ते चुकीचं झालेलं आहे. चूज द करेक्ट टाईप ऑफ व्हर्ब इन द गिवन सेंटेन्स, तर दिलेल्या वाक्यामधील क्रियापदाचा योग्य प्रकार ओळखा. आणि क्रियापद म्हणजे वाक्य दिलेलं आहे आय डू माय वर्क वेल, आणि या ठिकाणी जे वाक्य आहे म्हणजे याच्यात क्रियापद आहे ते डू हे क्रियापद म्हणून आलेलं आहे. तर काय दिलं आपल्याला चूज करेक्ट टाईप ऑफ व्हर्ब इन द गिवन सेंटेन्स, तर आय डू माय वर्क वेल, डू हे क्रियापद आहे तर ते प्रिन्सिपल व्हर्ब म्हणून आलेलं आहे. ए त्याचं उत्तर आहे. डू या ठिकाणी प्रिन्सिपल व्हर्ब म्हणून आलेलं आहे. आणि 71 नंबरचा प्रश्न आहे चूज विच इज नॉट सिनॉनिम वर्ड इन द गिवन वर्ड्स ऑफ, म्हणजे आपल्याला समानार्थी शब्द कोणता नाही तो सांगायचा आहे. आणि शब्द दिलेला आहे ॲस्टॉनिश, त्याचा समानार्थी शब्द कोणता नाही ते सांगायचं आहे. तर ॲब्स्टेन हा त्याचा समानार्थी शब्द नाही. बाकी सर्व म्हणजे सरप्राईज, अमेज, अस्टाउंड हे सर्व ॲस्टॉनिशचे समानार्थी शब्द आहेत आणि ॲस्टॉनिश म्हणजे आश्चर्य. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विच इज करेक्ट यूज ऑफ व्हर्ब इन फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे कोणत्या वाक्यामध्ये क्रियापदाचा योग्य वापर केलेला आहे. तर या ठिकाणी ए मध्येच त्याचा योग्य वापर केलेला आहे पहा, आय टोल्ड तुषार टू गो, कारण हे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे आणि ते आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करण्याचे जे नियम आहेत ना त्या नियमामध्ये इथं बसतं. म्हणजे सब्जेक्ट आहे आय, रिपोर्टिंग व्हर्ब टोल्ड, ऑब्जेक्ट आहे तुषार, ट्रॉमा इन्व्हर्टेड ट्रॉमा काढून कंजक्शन म्हणून टू वापरलेला आहे, त्याच्यानंतर क्रियापद गो. तर आय शेड तुषार
टू ड्रो असं येत नाही, कारण इनडायरेक्ट स्पीचमध्ये आज्ञार्थी वाक्याच्या रिपोर्टिंग व्हर्ब शेड वापरत नाहीत, तर टोल्ड किंवा आस्क्ड वापरतात किंवा ऑर्डर, रिक्वेस्टेड, विश्ड असे वेगवेगळे शब्द वापरतात, पण सेड वापरत नाहीत. त्याच्यानंतर आय आस्क्ड तुषार टू गो, तर या ठिकाणी म्हणजे इथं दिलेलं आहे त्यांनी आय आस्क्ड तुषार टू गो, पण तरी दोन्हीमध्ये आय टोल्ड तुषार टू गो हे योग्य राहील. तुषार वॉज टोल्ड टू गो हे तर येणारच नाही, तर इथं सी पण येऊ शकतं पहा आणि ए पण येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पिक अप द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड फ्रॉम गिव्हन वर्ड्स टू फिल इन द ब्लँक टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. म्हणजे वाक्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य तो शब्द वापरा. आणि आपल्याला वाक्य दिलेलं आहे द फेमस सिंगर रिटाइम्स हिज सक्सेस टू हिज फादर्स गायडन्स असं ते वाक्य आहे. तर रिकाम्या जागी ॲट्रिब्यूट हा शब्द येणार आहे. द फेमस सिंगर ॲट्रिब्यूट्स हिज सक्सेस टू हिज फादर्स गायडन्स असं ते होईल. चूज फ्रॉम द ग्रुप ऑफ वर्ड्स गिव्हन बिलो द फ्रेज फॉर आयडियम. टू ब्रिंग अप, तर टू ब्रिंग अप म्हणजे काय त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर टू ब्रिंग अप म्हणजे टू सपोर्ट असा त्याचा अर्थ होतो. टू सपोर्ट म्हणजे मदत करणे, तर टू ब्रिंग अप म्हणजे टू सपोर्ट हे त्याचं उत्तर आहे. आणि शेवटचा 25वा प्रश्न या व्हिडिओमधील आपण पाहणार आहोत. चूज द अँटोनिम द वर्ड कन्फेशन. तर कन्फेशनचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर कन्फेशनचा विरुद्धार्थी शब्द आहे डॅनियल, हे त्याचं उत्तर आहे. आणि हे जे सर्व प्रश्न आहेत आता तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढायची आवश्यकता नाही. हे सर्व प्रश्न www.vithaljoshi.com या वेबसाईटवर मी दिलेले आहेत आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तिथे जाऊन तुम्ही हे प्रश्न कधीही पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.